कोपरगाव तालुक्यात दिनांक 22 मे रोजी सायंकाळच्या सुमारास आलेल्या जोरदार पाऊस आणि वादळी वाऱ्याने अनेक भागांना चांगलाच तडाखा दिला आहे। या नैसर्गिक आपत्तीमुळे अनेक कुटुंबांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून काहींचा संसार अक्षरशः उघड्यावर पडल्याचे चित्र समोर आले आहे। कोळपेवाडी लगतच्या शहापूर गावासह परिसरातील अनेक वस्त्यांमध्ये घरावरील पत्रे उडून गेली आहे। यामध्ये शकील पटेल, आबासाहेब आभाळे आणि प्रकाश राजाराम कोळपे यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे। अचानक आलेल्या वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते। घटनेची माहिती मिळताच आमदार आशुतोष काळे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना दिल्याची माहिती शकील पटेल यांनी दिली आहे। दरम्यान तलाठी आणि ग्रामसेवकांकडून नुकसानग्रस्त भागात पंचनामा करण्याचे काम सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे। मात्र केवळ पंचनामे नकोत तर नुकसानग्रस्तांना प्रत्यक्ष मदतीचा हात कधी मिळणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे। काल संध्याकाळच्या वेळेस साधारण 7:30-8च्या दरम्यान पावसात सुरुवात झाली। पाऊस थोडा होता परंतु वादळ भरपूर होता। गारांचा विजांचा कडकडाट भरपूर असल्यामुळं वादळी वारा असल्यामुळे आमच्या घराचे सर्व पत्रे उडून गेले। आमच्याबरोबर इतर आमचे शेजारी असणारे आबाळींची पोल्ट्री फार्म, प्रकाश कोळपेच्या घराचे पत्रे असे बऱ्याच जणांचं नुकसान झालं। त्यातल्या त्यात तिघा भावांचं कुटुंब एकत्र असल्यामुळे आमच्या घराचे पत्रे पूर्णतः उडून गेले आणि घर पूर्णतः उघड्यावर आलं। त्यामध्ये नुसते आता सरकारी आमचे तालुक्याचे आमदार आशुतोषदादा यांनी फोनवरून सगळ्यांना म्हणजे सरकारी अधिकाऱ्यांना सांगितलं पंचनामा करण्यासाठी। पंचनामे हे चालू आहे। पंचनामे करून हे चालणार नाही तर त्याची सरकारने योग्य ती दखल घेऊन योग्य ती लोकांना आर्थिक मदत करावी। आपली जी आपत्ती व्यवस्थापन जे आहे त्याच्यामार्फत जास्तीत जास्त जेवढी मदत करतील तेवढी मदत शासनाने करावी अशी शासनाची एवढी विनंती आहे आमची। कालच्या वादळी वाऱ्यामध्ये आमच्या आसपास बऱ्याच जणांचं नुकसान झालं। त्याचबरोबर माझ्या पोल्ट्रीचे पत्रे उडाले। आता ते किती नुकसान झालं या आत्ता अंदाज काढता येणार नाही, पण मोठ्या प्रमाणात नुकसान झाले। आणि 1.5 महिन्यापासून उन्हाळा असल्यामुळे मी पक्षी घेतलेले नव्हते, त्यामुळे सुदैवाने बरीच हानी टळली। असे नुकसान झालेले आहे। शासनाला विनंती आहे की आमचं लवकरात पंचनामे होऊन लक्ष द्यावे। आमदार साहेबांनी सकाळी आम्ही त्यांना संपर्क करून त्यांना माहिती दिली। त्यांनी त्वरित माणसं, त्यांचं PA ऑफिस असेल, तलाठी, ग्रामसेवक यांना त्यांनी सूचना दिल्या आणि पंचनामे चालू आहे। बातमी तुमची, प्राधान्य आमचं। प्राधान्य न्यूजसाठी प्रमोद पवार, कोपरगाव।